Hello my dear friends, welcome back to my Monica Homestead YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा आज डे 17 हा आलेला आहे. बिलकुल झिरो पासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होमस्टेड यूट्यूब चॅनलवर. तर मागच्या काही दिवसामध्ये मी व्हिडिओ टाकला नव्हता म्हणून आज मी या व्हिडिओच्या आधी डे 16 हा अपलोड केलेला आहे आणि आता हा डे 17 हा सुद्धा करणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडवर्ब हा फिनिश केला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेपोजिशन स्टार्ट करणार आहोत. तर बघा प्रेपोजिशन म्हणजेच काय, तर प्रेपोजिशनची डेफिनेशन बघा. अ वर्ड प्लेस बिफोर अ नाउन टू शो द रिलेशन ऑफ नाउन विथ अदर वर्ड इज कॉल्ड अ प्रेपोजिशन. म्हणजे जो शब्द आहे तो नाउनच्या आधी लावलेला असतो. एखाद्या पृष्ठभागावर ठेवलेली असलेली हे दर्शवताना ओ या ऑन या प्रेपोजिशनचा वापर करावा. ते एक्झाम्पल बघा. पहिलं, ही रीच्ड हिअर ऑन संडे. आता संडेच्या आधी आपण ऑन यूज केलेला आहे, तर संडेला पोहोचला. दुसरं बघा, गांधीजी वॉज बॉर्न ऑन 2 ऑक्टोबर. तर म्हणजे गांधीजी 2 ऑक्टोबरला जन्म म्हणजे ते आले. तिसरं, द बुक इज ऑन द टेबल. तो पृष्ठभागावर ठेवलेला आहे म्हणून ऑन द टेबल, टेबलच्या वर. तिसरं आहे इनचा वापर. इन धिस इज यूज बिफोर द नेम्स ऑफ बिग सिटीज, सीझन्स, मंथ्स, इयर्स, डायरेक्शन अँड प्रोफेशन. मोठ्या शहरांची नावे, ऋतूंची नावे, महिन्यांची नावे, वर्षे, दिशा आणि व्यवसाय इत्यादींच्या समोर इन प्रेपोजिशन लावावे. त्याचा आपण एक्झाम्पल बघूया. तर तुम्हाला कळलं आहे का, कारण इनचा वापर हा आपण जास्त तर वापर करतो इन आणि ऑनचा. ॲडचा सुद्धा वापर करतो इंग्लिश स्पीकिंग करताना. तर आपण ह्या थर्ड म्हणजे इनचं एक्झाम्पल बघूया. पहिलं, वी लिव्ह इन इंडिया. इंडियामध्ये आपण राहतो म्हणजे कंट्रीच्या आधी इन लावलेला आहे. शी लिव्ज इन बॉम्बे. बिग सिटीच्या आधी इन लावलेला आहे. इट इज हॉट इन समर. सीझनच्या आधी इन लावलेला आहे. ही केम इन जुलै. मंथच्या आधी लावलेला आहे. इंडिया गॉट फ्रीडम इन 1947. इयरच्या आधी लावलेला आहे. द सन रायझेस इन द ईस्ट. डायरेक्शनच्या आधी. ही इज इन आर्मी प्रोफेशन. ओके, म्हणजे त्याचं ते वर्क आहे त्याच्यामध्ये. ही इज इन पोलीस. आपण हे पण कन्सिडर करू शकतो. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहे. तुम्ही नेटवर पण सर्च करू शकता आणि मनानेही सेंटेन्स बनवू शकता. कंट्री घेऊन बिग सिटी, सीझन, मंथ, इयर, डायरेक्शन, प्रोफेशन ही जे ह्याचे जे रिलेटेड वर्ड आहेत ते घेऊन तुम्ही प्रेपोजिशन्स म्हणजे इनचा वापर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर इथे आपलं प्रपोजिशनचा टॉपिक आपण संपवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून 3 टॉपिक आहेत. तर टेस्ट सिरीज द्यायला विसरू नका. थोड्याच वेळात यूट्यूब शॉर्टवर अपलोड होणार. तर
या व्हिडिओमध्ये तुम्ही जे शिकाल त्याच्यावर मी 5 ते 7 प्रश्न यूट्यूब शॉर्टवर अपलोड करणार. कमेंटद्वारे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल आणि पाहायला विसरू नका टेस्ट सिरीज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकणार आणि तुमच्या मोबाईलची घंटीसुद्धा अशीच वाजणार. बाय फ्रेंड.